पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पांझरा नदीच्या रौद्ररूपापुढे निर्माणाधीन पूल कोसळला। काही सेकंदात अर्धा भाग पुरात वाहून गेला। धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। अशाच परिस्थितीत सामोडे गावाजवळ पांझरा नदीवर सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाला पुराचा जबरदस्त तडाखा बसला। नदीच्या प्रचंड वेगवान प्रवाहाने निर्माणाधीन पुलाचा जवळपास अर्धा भाग काही क्षणातच कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेला। घटना इतक्या वेगाने घडली की पाहणाऱ्यांच्या डोळ्यासमोरच पुलाचा भाग अक्षरशः पाण्याच्या प्रवाहात कोसळताना दिसला। या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये पुराच्या रौद्र रूपासमोर पुलाचं बांधकाम क्षणार्धात कोसळताना स्पष्ट दिसतंय। सुदैवाची बाब म्हणजे ही दुर्घटना घडली त्यावेळी कोणतेही कामगार किंवा कर्मचारी पुलावर काम करत नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मोठा अनर्थ टळला। मात्र या घटनेमुळे पुलाच्या बांधकामाचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून कामाला काही काळासाठी खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना नदी नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।